हाय नमस्कार, मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर पाहू शकतात आपली मऊची कशी मस्ती चालू आहे। तर माझ्या हातामध्ये अशी दोरी होती, तर दोरी पाहिली तिने, तर त्या दोरी संग असं मस्त खेळायला लागली। तर पाहू शकतात दातानी करणं, तर तिची खूप मस्ती चालू होती। तर म्हटलं चला, तर मस्ती तर खूपच आहे। तर मी तिच्याशी दोरी तिच्या समोर अशी फिरवली, तर मुला खूप खेळण्याची मस्ती आली। तर आपल्या जे रोजच्या कामाची जी रुटीन आहे, तर मी तुमच्याशी अगदी शेअर करणार आहे। तर आज होता रविवार, तर रविवारचा दिवस, तर मी सकाळी आज लवकर उठले होते। तर आपल्या इथं व थोडंसं बांधकाम चालू आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी पण माझा व्हिडिओ थोडा शेअर करू ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा। तर सकाळी मी लवकर उठले, मस्त झाडू वगैरे मारला, वर बांधकामाला पाणी वगैरे मारलं, त्याच्यानंतरून रांगोळी वगैरे सडा रांगोळी झाली। त्याच्यानंतरून मस्त असं उंबऱ्याला हळदीचे लेपन वगैरे दिले, त्याच्यानंतरून गॅसची पूजा वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर मस्त आग्नेय दिशेला दिवा लावून घेतला। दिवा लावताना कोणी जरी लावला तर लक्षपूर्वक लावायचा, गॅसची नळी वगैरे असते तिथं। तर त्याच्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली देवाची। सकाळी लवकर उठल्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर पूजा पण होती आपली, आणि दिवस पण मस्त असा छान जातो। त्याच्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं, सूर्यनारायणाला जेल दिलं। तर पूजा वगैरे सकाळी लवकर झाल्यामुळे दिवस फ्रेश जातो और आनंदी उत्सव वाटतो, त्या म्हणजे असं लवकर उठल्यामुळे। तर आपली रोजच्या ज्या आरत्या वगैरे असतात देवाच्या, किती नाही म्हटलं तर 1 तास तर नक्कीच पूजाला लागतोच आपल्याला। तर आज रविवार असल्यामुळं सर्व घरी होते, तर म्हटलं आज काय स्वयंपाक करायचा। तर चला सकाळी सकाळी अशी मस्त मिसळ बनवू। तर गरमागरम थंडी पण चालू होती, तर मस्त असा आज मी मिसळचा बेत ठरवलेला होता। तर म्हटलं आज मिसळ नक्कीच करू। तर म्हटलं चला हॉटेलला जाणं खाणं एवढं सगळ्यांना तर काही जमत नव्हतं। एक मेंबर घरी राहायचं तर दुसरा मेंबर बाहेर जायचं, त्याच्यामुळं म्हटलं आज आहेत घरी, तर चला आपण आज घरीच मिसळ बनवू। घरी बनवण्यामध्ये जी मज्जा असते तर ती करून हॉटेलमध्ये एवढी मज्जा नसते। तर मग वर मुलं पण आलेले होते कामासाठी, तर त्या दादांना थंडीचा चहा ठेवला। तर त्याच्यानंतरून मी पण असा मस्त गरमागरम चहा घेतला, पूजापाठ झाली, मस्त असा मसाला वगैरे काढला। त्याच्यानंतरून चहा सर्वांना केला, मी चहा वगैरे घेतला। तर मुलाला आवाज दिला की बाळा उठ लवकर, कारण पाव वगैरे पण आणायचे होते आणि दूध पण आणायचं होतं। तर त्याच्यानंतरून मी मटकी टाकलेली होती तेल आणि हळदीमध्ये मस्त अशी उकडण्यासाठी। तर तोपर्यंत चहा वगैरे पिऊपर्यंत मस्त अशी मटकी आपली फ्राय झालेली होती। आणि नंतर मग मुलगा उठला, त्याच्यानंतरून त्यांनी दूध मस्त असे पाव वगैरे घेऊन आले। तर मग त्याच्यानंतर मटकी उकडून झाल्याच्यानंतर मग मस्तपैकी मसाला वगैरे काढला मी, कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक, आणि त्याच्यानंतरून जी कोथिंबीर जी असते तर मी कट करून नाही टाकत। तर ज्या वेळेस मी भाजीला कधीही टाकते ना, तर मी खोबऱ्यासोबत लसूण आणि हे दळूनच टाकत असते, मला तशीच आवडते, कट करून काही मी टाकत नाही, प्रत्येकाच्या आवडीनुसार। आणि मसाले जे आहेत तर मी काही बाहेरून कोणताही मसाला वगैरे टाकलेला नाही आहे, जो घरचा आहे आपला तोच आहे। लवंगी मिरची, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतरून गरम मसाला, खोबरं आणि लसूण, अद्रक हे तर मी तुमच्यासमोरच शेअर केलेलं, म्हणजे मसाला जो काढला आहे तर तुम्ही तर बघितलाच आहे। तर त्याच्यानंतरून मस्त असे मसाला जो कोणत्याही भाजीचा आपण काढतो ना, तर त्या मसाला जो आहे ना, तर तो काय करायचा, असं मस्त तेलामध्ये जेवढा आपण फ्राय करतो, तर तो मसाला जेवढा फ्राय होतो तेवढी भाजी आपल्याला खाण्याला पण चव देते। आणि मसाला फ्राय झाल्यामुळं भाजी टेस्टी पण होते आणि खायला चव देते। तर आपण हा मिसळचा मसाला आहे, तर आपण असा मस्त तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घेणार आहे। जोपर्यंत त्याला म्हणजे तेल सुटत नाही तोपर्यंत फ्रायच करत राहायचा। तर पाहू शकतात आपला हा मसाला जो आहे ना, तर हा पूर्ण असा एकदम मस्त परतून झालेला आहे। आणि त्यांनी तेल सोडलं का मसाल्याने, मग आपण मटकी टाकून देणार आहे। तर मटकी टाकल्यानंतर तर झालेली आहे आपली मटकी टाकून। तर त्याच्यानंतरून आपला आज असा मस्तपैकी आहे मिसळचा बेत। तर पाहू शकतात तुम्ही, तर
मिसळ आपली टाकून त्याच्यानंतरून आपण चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेणार आहोत. तर काय होऊन जातं आपले मिसळ जी आहे ना, तर जास्त तेल वगैरे काही मी टाकत नाही जास्त, तरी थोडं जास्त झालं आहे तेल वगैरे जे आहे. तर घरातल्या लोकांना थोडी तेलाची ॲलर्जी असल्यामुळे त्यांना तेल जास्त दिसलं का बडबड करतात, त्याच्यामुळे तेल थोडं कमीच टाकलेलं आहे मी. तर त्याच्यानंतर मुलांनी पाव वगैरे तर विक्रीमधून आणलेलेच होते, तर पाव थोडे जास्त सांगितले होते मी, म्हटलं उरले तर काही अडचण नाही. तर पाव वगैरे बघून घेतले, म्हटलं आपले सकाळचे दिले त्यांनी की रात्रीचे भाषे वगैरे दिले, ते पाहून वगैरे घेतले. तर मी दही ज्या वेळेस टाकते तर ते मी घरीच टाकत असते, बाहेरचं काही दही वगैरे मी कधीच घेत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. सर्वांना बाय बाय. आणि मिसळचा नाश्ता करायला